महाराष्ट्रातून मान्सूनची प्रतीक्षा केली जात आहे. तीव्र उकाड्यामुळे त्रासलेले नागरिक पावसाच्या थेंबासाठी आसुसलेले आहेत. दरम्यान हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध केली आहे. भारतीय हवामान विभागाकडून गुरुवारी पुढील 2 आठवड्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 11 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागात तुफान पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्वसाधारणपणे 11 जूनच्या जवळपास मुंबईत मान्सून धडकतो. मात्र अद्याप केरळमध्ये मान्सूनची अधिकृत तारीख आलेली नाही. अशातच यंदा मान्सूनची गती कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान विभागानुसार 4 जूनपर्यंत महाराष्ट्राच्या किनारी भागात आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी प्रतिदिवशी 10 किलोमीटरपर्यंत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर 4 ते 11 जून दरम्यान कोकण आणि किनारी भागात पावसाची तीव्रता वाढू शकते. या काळात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता वाढू शकते. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार 31 मे ते 3 जून दरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटाचीही शक्यता आहे. हवामान विभागाने पुढे असंही सांगितलं आहे की पुढील आठवड्यात दक्षिण भारतातील काही भागात मान्सून हवा येऊ शकते. तर 4 ते 11 जून दरम्यान कोकण आणि गोव्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे हवामान विभागाने शुक्रवार दिनांक 29 मे रोजी देशातील 26 राज्यांमध्ये वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह अलर्ट जारी करण्यात आला होता. यामध्ये उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहारसह अनेक भागांचा समावेश होता. या भागामध्ये वादळी वारे ताशी 90 किलोमीटर वेगापर्यंत वाढू शकतील. हवामान विभागानुसार पुढील काही दिवसात उत्तर पश्चिम भारत, राजस्थान, विदर्भ आणि पूर्व मध्य प्रदेशात तापमानात घट होऊ शकते, ज्यामुळे लोकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची आशा आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.